5 मिनिट झाले आपण गोष्टी करायला आली बाप्पा तिकडून म्हणे असे कोणत्या गोष्टी करू राहिले बाप्पा तुम्हाला दुसरे कामं नाही का असं नाही का तसं नाही का काही बोल लागली बाप्पा कामे गिमे केले आता काय सर्व केले आता तरी पण आता बसायला येऊ की म्हटलं बाप्पा तुमच्या घरी ती सासू असली बाप्पा त्या घरी येणं मुश्किल आहे बाप्पा हो ना माय काय सांगा म्हटलं तुम्हाला काय सांगा म्हटलं आता मी तर एकच जास्त येत ना घरी बसाय गिसाले रोज दिवस निघाला तर रात्र हे बंद माणूस राहते म्हटलं चढते तू सासू तुला बरोबर हे जमते बाप्पा शोभतात तुम्ही एकामेकीले बरं झालं तू ऐकतो म्हणून बरं आहे काय करा बाप्पा आता कोणी दुसरं कोणी आहे सासू बाप्पा आणि ती नवरा तर काय राहत नाही घरी त्यात दोघी मायली घर राहतो सासून मी आणि माय पोरग मग काय एवढं काही वाटत नाही पण ते सासू आली तर असं झालं मीठ कम पडलं असं पडलं तसं पडलं काही ना काही कोणत्या ना कोणत्या गोष्टीनं मला बोलतच राहते मग काय जीवातील नाही ऐकत ना कधी काय करतं ऐकेल किती म्हटलं ऐकलं ना किती ऐका म्हटलं नाही तर किती कोणाला म्हटलं किती ऐकलं तरी पण लागते ना एखाद्या दिवशी तरी हो बरोबर आहे पण जाऊ दे बाप्पा त्या घरी येणंच मुश्किल आहे आम्ही काही येत नाही बाप्पा त्या घरी बसच जा बाप्पा तुम्ही त्या घरातच राहत जाय तू आणि लागले तर या सरिताबाईच्या घरी येत जा बाप्पा ते बसायला जवळचं घर आहे तर ती सासू तर फिरू देत गावाच्या गावात नाही अंदर आता तुझा दिवस आहे त्याच्या अंदर आता येत जा माझ्या घरी बसाले बाई जवळच घर आहे ते माझ्या घरी येत जा म्हटलं बसाले ती सासू विसू नसले ती सासू कामाला असते ना नाही व बाई आता एक झोपलं त्या मग मला झोप लागते कामं गिमं झाल्यावर काय कुठे जा फिरायला काय वाटत ते का काही जर म्हटलं वाटलं तर आहे ना काय एवढं काय गमते घरात नाही काही गमलं तर आहे ना तुम्ही चला आता बाळ घरी काय आता उभे राहून ते उळीता येत नाही कामं गिमं सगळं झालं चला अंग टाका थोडसे झोपा घेता आता उळीता येत ते कुठे फिराता हो ये बरोबर चला बाय मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा बरं चला बघू पुढचा व्हिडिओ काय रे भूषणा काल त्या 2 गाया नेलत्या त्याच्यातले घंट्या दिसून नाही राहिल्या राजा आता मी याच्या गायात पाहू राहिलो बांधलं तेव्हा गाय त्याची घंटी पाहू राहिली तर घंटी काही दिसूच नाही राहिली असंच राजा 2-3 गायाच्या घंट्या गाया पाहू राहिल्या काही विकू राहिला काय पायबर जरा पायबर जंगला गिंगला जरा दिसली गिसली तू उचलून आणतो नाही तर मारतो तो नाही तर पायचं लक्ष ठेवतो मारत असं जरा लक्ष ठेवतो बरं नाही तर कसं तू जेवण करायला बसला तर आजूबाजूनं कोणी न पाहता पटकन याच्या राहते एकदम तांब्याच्या राहते ते कसं माहिती नाही का मला वाटतं पावरच्या एक घंटी राहते म्हटलं फटफट जरा लक्ष ठेवत जाय म्हटलं थोडं शांताराम काका नाही ना मी मला माहीत आहे ना कोणीच नाही काढत ना घंट्या आता तुम्ही जे 2 गायाल्या घंट्या बांधल्या असाल पण तुटल्या असेल त्या आता माहीत नाही का उन्हाळ्यानं कच्च्या होते दोऱ्या दोऱ्यानं निघून जाते ते पाहतो तरी जर लक्ष ठेवतो मी जर कुठले भेटल्या तर आणतो 2 घंट्या मला तर माहीत नाही बा पडल्या बांधल्या होत्या का पडल्या होत्या का मला लक्ष नाही बा पाहतो मी मला का म्हटलं 5,000 रुपये उसने पाहिजे होते राजू तर गाडीचं सर्व्हिसिंगचं काम आहे थोडंसं तर द्या म्हटलं मग मी तुम्हाला जसे मला भेटले 2-3 ट्रिपा कपास तुमचे पैसे लगेच फेडतो म्हटलं लगेच देतो तुम्हाला नाही रे बा पैसे कशी कुठचे मापशी उकळ्याचेच तर पैसे आले नाही इकडे तिकडे पाहू राहिलो पण पैसे काय भेटून नाही राहिले ना असते दिले असते राज्य म्या पैसेच नाही त्याच बापाला मागणं बुड्याला मागणं पैसे त्या बुड्या पैसेच भरपूर पैसा असेल ना त्या आईले तर गाठलं गिटलं काय सोनं जायचं आईच्या अंगावर काय इकडे 5,000 रुपये मागू राजा पाय ना त्या आई पैसेच मागून पाय नाही राजा बुड्या पैसे नाही पाहिलं ना पैसे असेल मग तुम्हाला काय म्हटलं असतं माझी खटखट आता कोण पैसे दिले आपल्याला मग गाडी तर सर्व्हिसिंगला टाकली आता शांताराम बघायला म्हटलं तर कोणीच कोणाचं नाही रे बाबा पैसे आपण टायमावर देतो त्याला का शांताराम बोलले का शब्दात आता कोणीच नाही द्यायला काय करा मारती दिलं म्हणून बाबा मग तिकडे जाऊन पोहोचायचं काय होतं काय ठीक आहे मग शांताराम भाऊ चालते मग भेटायचं बघा पाय मग कोणाला जर भेटत असेल तर मग मला द्या ना मग कोणाला मागून पाय होत असेल तर ॲडजस्ट नाही तर मग आता काय करता ठीक आहे मग जाऊ द्या जातो मग मी पैसे काही येईल त्यासाठी कच्च्या माझ्याकडे आले तर त्या 5,000 रुपये आलं का त्या 2,000 रुपये असं तसं मग एक तर पाठीमागं पोरगं बसला आहे त्याला तर त्यासमोर जर 5,000 रुपये दिले तर ह्या तर डायरेक्टच म्हणून पगार नाही दिला आणि काही नाही दिलं म्हशीचे येईल पैसे लोकल 5,000 रुपये वाटवत राहिले बरं गेली बघा हा चंद्र का मी काय म्हणतो द्या ना मग 1,000 रुपये ॲडव्हान्स द्या म्हटलं मला आता 1,000 रुपये ॲडव्हान्स द्या मग आपल्या हप्त्यात कापून घ्यायचा मला थोडं काम होतं तर बिरेटाचं नाव संपलं म्हणा बिरेटा आणल्या होत्या तर थोड्याफार संपल्या आता माझा विचार असा आहे का दूध पण विकावं म्हटलं दूध तर तुम्ही विकूच राहिले ते 10 रुपयाची पिशवी भेटत का दूधच्या तर ते विकत जाईल ना ते फायदा आहे मला वाटतं तुम्ही कसं जास्त करून उकळ्यावाला देता ना आणि मोजकं तुमचे 2-4च गिऱ्हाईक आहे का बा 4-5 जणं त्याच्यामुळं म्हटलं बा मी आणत जाईन 100-150 रुपयाचं
10,000 रुपयाचे पाकिट विकत जाईल. 1,000 रुपये द्या ॲडव्हान्स. अरे बघा ना, माहीत नाही का आता तू ह्या केलं नाही का, ऐकलं नाही का त्या कसं अबे तू पैसे किशे अंगत राहता, हप्ता झाला नाही का, पैसा द्या पैसे द्या पैसे द्या, पैसे नाही मासे ये पुढच्या हप्त्यात तुला देतो पैसे 1,000 रुपये. मागचेच तर पैसे आले का उघड्याचे पैसे भेटले नाही आणि कुठचे तुला देऊ, इथं आम्हाला सरून नाही राहिलो. द्या होय म्हशी सोडून घे होय तिकडे. काय बापा किती गरम झालं रे. तेव्हा आता काय माहीत दुसरा घ्यायच लागते मला आता अर्जंटमध्ये. पाहा लागन घ्या लागन एखादा EMI पैसेच तर नाही राजा, कायच करा. काय रे भानू काय झालं काय राजा, मोबाईलच लय गरम उराला माया. आता बसलो एक साईडला, ज्याबरोबर गेला तिकडे अकोल्याले काय खेड्या गावात एक काय कुत्रं दिसून नाही राहिलं. हिवाळ्याचा टाईमला का थंडी लागू राहिलं होतं, आलो बाहेर बसायला. बाकी काय म्हणतो ते जाऊ दे राजा. आम्हाला 5,000चं काम होतं, मी गाडीला का सर्व्हिसिंगला टाकली मूर्तिजापूरमध्ये. मापाशी होते 10,000 रुपये. त्याचं मटगटच तुटलं ते पुढचं राहते ना मटगट, ते पुरं क्रॅक झालं ना. आता चेंज करायला गेलो, आता मटगट विकत आणला 10,000चा, त्याचे पैसे लागते ना. 5,000 रुपये त्याचे पैसे आले आहे. सर्व्हिसचे पैसे, सर्व्हिसिंग केली त्याची, ऑइल गेली आहे ते चेंज केलं. 5,000 रुपयाचं बिल काढलं माझ्याकडे. 10,000 रुपयाचं मटगटच झालं. 5,000 आणा कुठून ते विचार पडला. बाबा नाही गावाकडे गेले अकोल्याले, त्याचं काम होतं थोडंसं. आणि आई गेली कामाला, आईपाशी काही पैसे आहे नाही. आता तू राजा माझे कसं काम कर नाही, शांताराम काकाला म्हटलं होतं. आता तू साहेब फक्त माझ्या खासन खास करून टाक राजा 5,000चं काम होत असं सांग ना मला. कायच करू, देऊ का नाही देऊ, देऊ का नाही देऊ, देऊ का नाही देऊ, करा तर काय करा. जाऊ द्या, देऊन द्या ना मित्र. आता काय करतो ठीक आहे मग. आता काय कर, तुला 5,000 देतो तसं आहे, तू मला कधी देतो सांग पटकन मग लगेच. आता कसं 2-3 दिवसात झाले समजा, मला गाडीचा कोटी भेटले 2-3 ट्रिपा, लगेच ती 5,000 रुपये इंटरेस्ट सगळं देतो. वाटले इंटरेस्ट लागत असेल तर इंटरेस्ट देतो बा. व्याज घे, व्याज लागत असेल तर काय 2 रुपये 3 रुपये टाकते. नको देऊ, चल मी देतो तुला 5,000 रुपये आणि जाय. आता मला आठवणी ना माझे पैसे आणून द्यायचं फक्त, नेले तसे. अरे भाण्या मी काय म्हणतो, आता हे 5,000 रुपये तुला देऊ तर राहिलो, माझ्याचे बचत गटचे पैसे होय. हां बाईले बचत गटचे पैसे जमा करते नाही पैसे, त्यातून देऊ राहिलो बाबू. तो येणारा सोमवारी. हां तो 2-3 दिवसात ॲडजस्ट करून देऊन दे मला, नाही तर मी त्या बचत गटच्या बायासमोर तुला सुबा करतो. अरे टेन्शन घेऊच नको ना, मी आव ना, तू दे फक्त. माझ्याकडे भेटली पाहिजे पैसे, पुढच्या पुढे पाहिजे तर घेऊ तसं गाडी घेऊन येऊ तिथे घरी. चल मग. काय झालं बाबा, काय झालं म्हटलं, काय तो मा शांता मावशी काय सांग म्हटलं तुले, जाऊ दे आता. काय झालं पप्पा, काय झालं म्हटलं, जाऊ दे म्हटलं. हा ते म्हटलं कमलाबाई ते सुरीचे थोडंसं भेटले गेलं म्हटलं, तर वच बोलायला लागली. म्हणजे कामं करायला जाणं समजा, तुम्हाला तेवढं धंदे आहेत बसाचे इकडे तिकडे. हां इकडे गोष्ट तिकडे चुकल्या करतात. आता काय बरं, आता काय 2 मिनटं बसायला गेलो आहे आपण तर एवढं बोलतात. बरं आपण दिवसभर झोप बसत काय रोज जाऊन तर त्या हो ना व्यवस्थित बाई आहे बापा. ते कोणासोबत भांडण करत राहते, पासोबत भांडण करायला लागली होती. त्यापासून असं बोलून राहिले काही नाही. आणि आता दूर राहिले बाप्पा, बरं आहे बाबा दूर राहिले तेच. हो माय बाई इथं जा लागेल नाही काही नाही. आता काय आपलं घर आणि दार बरंच आहे बाप्पा, काय जा दुसऱ्या घरी काय 2 बोलणे आहे का. हां त्यापेक्षा तू आपल्या घरी बसणं शांततेत चालत नाही. हो बरोबर आहे. मी जशी त्या घरी जातो नाही बाप्पा, मला माहिती आहे बाई कशी आहे तर. मी त्या घरी जातो नाही, त्या सुनीसोबत बोलत नाही काही नाही. दिसली रस्त्यावर तर बोल 2 शब्द झालं, का पुरते बोलतो बाई झालं का. हो पाय मी काय म्हणतो, माडोक्षेतली पायवर म्हटलं सकाळपासून गुजगुज करून राहिलं. काय बरं वेळ झाल्या का तर. हो ये ना बस तसे माझ्या कामं गिमं झाले सगळे. आता बसलीच होती मी घराच्या बाहेर. ये बस पाय तू काय झालं डोक्यात मी. हो माय काय गे बापा, सकाळपासून गुजगुज करून राहिलं डोकं. माय कोणा झाला काय झाला का पाय बरं बापा बरोबर. हो पाहिजे ना बस तू सोड पाय या डोक्यातले काय आहे तर कोणता झाला का काय आहे तर. तसे तर माझ्या डोक्यात उया गे होत नाही बापा. ते कायच ना आता म्हणून तू डोकं खाजू राहिलं म्हणून राहिले मी तर पाय म्हटलं काय आहे तर काय गेलीच नाही का. मी काय डोक्यात उई गेलीस ना काय सांगता येत नाही म्हणून म्हटलं पाय बरं. हो पाहतो बस ते का मावशी कसं चालू आहे म्हटलं. मग दुधात धंदा गिंदा बरा चालू आहे. हो माय चालू आहे बरं. आता काय करा, आता कोणी येते एकच डुकड दूध पांगाले दूध घ्याले, एकच डुकड येतात सकाळी पायटच्या पारी. आता कोणी येत नाही. हो माय बाई मी काही जात नाही त्याच्या घरी. आता काही नाही आपलं घर बरं आपण बरं. सोड ना माय काय एका सुट्टी नांद राहते तू. जर
सोड म्हटलं पाहतो मला डोक्यात नाही बरोबर. हो पाहतो चले.